आईचा पदर हा आई इतकाच मायाळू कृपाळू दयाळू असतो. आईचा पदर हा आई इतकाच मायाळू कृपाळू दयाळू असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना किती गरीबाचं लेकरू असू देत सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराच्या बाळावर असतात. पदर पकडला, चारही लेकरं सोबत चंद्रभागेत गेल्या. विरक्ती सांगतो मी. सुपंताची पहिली पायरी, पाण्यात उडी मारली. चंद्रभागा दुतडी भरून वाहत होती. आईसाहेब सुद्धा रडले असते, पण कितीही वेळा चंद्रभागेमध्ये उडी टाकली तरी त्या किनाऱ्यावरच यायचे. देवाला म्हणल्या, देवा वरून पण काळा आतून पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही, पोटाला अन्न नाही माझ्या. पण हे बघ, माझ्या नवऱ्याला वेड लावले ना तू, मी पण कच्ची नाही, लेकरं मारणार मी. मेलेला साप उचलला, घरी नेला, विष घालून मारायची पोर. काय वाटलं असं लाईल. एक एक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणाची, कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदधवलहासम विठ्ठलम चिंतयामि. थोडा बेस वाढवा मॉनिटरला. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुरिदं प्रदेशम, विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो
बसा बाबा बसा. त्यांनी तसंही आमच्या पांढरी 3 आज पांढरी 4 करून टाकले, पण अडचण नाही. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस पंचमवेदाचे निर्माते वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण अखंड विश्वाच्या कल्याणासाठी ज्यांनी आजन्म प्रयत्न केले. वारकरी संप्रदायाचा श्वास संप्रदायातून तुकोबा वजा केले तर संप्रदायात काहीही शिल्लक राहत नाही. याचं कारण आहे संप्रदायाचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज आहेत. सज्जन हो, तुकाराम महाराज कुणाला म्हणावं असा जर कधी प्रश्न पडला तर त्यांना ऐकावं. साधूच्या सहज बोलण्यानं जगाचं कल्याण आहे. आपल्या सहज बोलण्यानं 2 भावांचं भांडण आहे. साधूच्या सहज बोलण्यात प्रेम आहे. आपल्या ओढून ताणून बोलण्यामध्ये सुद्धा तिरस्कार आहे. साधूचा प्रपंच सुद्धा देवाला परमार्थ दिसला, आपला परमार्थ सुद्धा देवाला प्रपंचच दिसतो. ऐकता ना आपण सर्वजण? साधूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? साधूच्या बोलण्यात प्रेम आहे, भजनात प्रेम आहे, साधूच्या शिव्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. आपल्या शिव्यामध्ये तिरस्कार आहे, भजनामध्ये सुद्धा एकमेकांचा तिरस्कार आहे, आणि सहज बोलण्यामध्ये सुद्धा भांडण आहे. आमच्या गावात भजनी मंडळामध्ये भांडण झालं, पेटीची वाटणी झाली. पांढऱ्या पट्ट्या एकाने नेल्या, काळ्या एकाने नेल्या, आणि भाता आमच्या दारातून आपटला. साधूनं भजन केलं तर भगवंताला आवडल, यात काय नवल आहे. साधूनं शिव्या जरी दिल्या तरी त्या देवाला गोड लागतं. जनाबाई पंढरपुरात जायच्या, महाद्वारात अलोट गर्दी उसळलेली. वाट काढत वाट काढत वाट काढत वाट काढत सावळ्या सकंकन श्री विठ्ठलाच्या पुढे उभा राहिल्या. आणि श्री पांडुरंगाला, ज्याला देव म्हणतात, अख्खं जग ज्याच्या दर्शनाकरता धडपडतं, माझ्या समोर बसणाऱ्या प्रत्येकाची एकमेव इच्छा आहे, एकदा देवानं आपल्या घरी यावं. मी विचारतो श्री क्षेत्र निमजकरांना, किती जणाला वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांना हात वर करा बरं. बस एवढ्यालाच? असं किती जणाला वाटतं? फक्त बायांनाच वाटून राहिलं, तुम्हाला वाटत नाही? तुम्ही काय मसोबाचे पुजारी आहे का? हात वर करा बरं. किती जणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? सर्वाला वाटतं. आता घ्या हात खाली. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं, आपण देवाच्या घरी जावं असं किती जणाला वाटतं? त्यांना हात वर करा बरं. बस तुम्ही तर लय लवकर कंटाळे. पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्या जनाबाई आणि देवाशी बोलू लागल्या. बोलण्याचं रूपांतर भांडणात झालं. माणसं पाहू लागली, अशी उभारलेली माणसं. अरे पंढरपुरात आलोय आम्ही देवाचं दर्शन घ्यायला, आणि ही जनाबाई पांडुरंगाला शिव्या देते, स्वतःला समजते तरी काय? जनाबाईच्या शिव्या चालू झाल्या. बरं, अरे अरे इठ्या मुळ मायेच्या. एकानं धावत येऊन विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारीतल्या शिव्या येतात तुम्हाला? याच्यापेक्षा चांगले येतात, द्या बरं. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. जनाबाई काय इतक्या चांगल्या शिव्या येतात? तुमचं माहेर संगमनेर शेजारचं निमस्त नाही ना? तुला कसं कळलं? शिव्यावरून. जनाबाईनं सांगितलं, शिव्या दिलेल्या फक्त दिसल्या तुझ्या डोळ्याला. अरे आतापर्यंत त्याचं भजन केलं हे नाही का दिसलं? काय गंमत आहे? हे कलियुग आहे. एखाद्या माणसाला तुम्ही 100 वेळेला मदत करा आणि एकदा तुम्ही मदत करू नका. माणसं 100 वेळेला मदत केली तर ते विसरून जातात, आणि एकदा मदत नाही केली तर तेवढं ध्यानात राहून देतात. तुम्ही 100 वेळेला एखाद्याच्या मदतीला पडा, 100 वेळेला मदत केली तर लोक ते विसरतात. हे सत्य आहे. मी प्रयोग करून दाखवेन तुम्हाला. तुम्ही ना आकाश महाराज, अक्षय महाराज, धीरज महाराज, एखाद्यानं हाक मारली तर 1000 वेळेला जा, पण एकदा फक्त तुमची तारीख गेलेली असू द्या, तुम्ही फक्त त्या पाटलाला नाही म्हणा, तेवढं ध्यानात राहू देतात. ही वस्तुस्थिती. शिव्या दिलेल्या दिसल्या, भजन केलेल्या. जनाबाईकडं जगाचं दुर्लक्ष झालं. मग जनाबाई बोलू लागल्या, जात्याच्या
वा गोड. जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या ग मुखी घालते मी मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे जनी सांगे लोका नाव घाली माझा सका जनी बैसली नायाला पाणी नाही साण्याला उभा राहून अंगणी शिव्या देते दासी जनी. जात माहितीये का महिला मंडळ? जात जात आताच्या पोरींना जात वगैरे काय माहित नाही. तिला जर म्हणलं ना जा पोरी जात्यावर जाऊन बस, ती अशी वर चढून बसायला बसली जात्यावर. तिला काय माहित आहे कसं बसायचं. जात एक दिवस जे जात त्याचं नाव जात. हे आपलं जात एक दिवस जात म्हणून त्याचं नाव. लय घमंड करू नका या जात्याबद्दल. एक दिवस जातच. सज्जन हो, साधून केलेलं भजन देवाला प्रिय आहे यात काय नवल आहे. शिव्या सुद्धा गोड लागतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात कुणाला, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला आराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व ज्यांनी केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला हात लावण्याकरता वैकुंठ सोडून दिलं त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे मोठे तुकोबा आहेत. आणि महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आजच्या श्री क्षेत्र निमजमध्ये आजचं हे कीर्तन सुरू आहे. मला परमादरणीय परमश्रद्धेय या गावच्या भजनी मंडळाचा फोन आला होता. ते मला म्हणत होते, बाबा तुमचा कितवा दिवस घालायचा. तिसरा आणि 10वा सोडून त्यांनी आजचा दिवस घातलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. खरं तर माझा 6 तासाचा मोजून प्रवास झाला आणि आता मला परत 7 तास माघारी जायचं. पण इथं आल्यानंतर मला असं एकदाही वाटत नाही मी संगमनेर शेजारच्या या निमज गावामध्ये कीर्तन करतो. मला तर असं अनुभूती येते की मला असं वाटतं मी साक्षात आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कीर्तन करतोय. एवढं देखणं वैभव तुमच्या गावानं जमवलं. न भूतो न भविष्यती असा सुंदर समाज, असा सुंदर सोहळा. किती वर्ष आहे सप्त्याचे? अखंड आहे ना. सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा सप्ताह आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागाचं वैभव आणि भूषण शिवाजीराव फटांगरे साहेब, ज्यांनी आपल्या नोकरी या क्षेत्रात वन खात्यामध्ये सेवा रुजवत असताना समाजाची, देशाची, धर्माची सेवा केली. आता सेवा निवृत्तीनंतर सुद्धा ज्यांनी पारमार्थिक वैभवाकडे लक्ष दिलेलं आहे ते आदरणीय शिवाजीराव, त्याचबरोबर आदरणीय रवींद्रजी दगडू भोकनळ साहेब. मला वाटतं कृषी क्षेत्रामध्ये आणि ऊस उत्पादनामध्ये आमच्या रवींद्रजींचा संगमनेर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. असा शेतकरी, असा बळीराजा आजच्या कीर्तनाकरता जर सौजन्यदाता असेल तर मला वाटतं यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीही नाही. एखाद्या बळीराजाचं शेतकऱ्याचं पुण्य आम्हाला लाभावं याच्यापेक्षा काय आनंदाची गोष्ट आहे. सज्जन हो, बळीराजा इतका प्रामाणिक जगात माणूस कुणीही नाही. बळीराजा किती प्रामाणिक. मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही रस्त्यानं जात असताना रस्त्याच्या कडेला वाटाण्याच्या शेंगा घेऊन एक शेतकरी विकायला बसला होता. त्या शेतकऱ्याकडून आम्ही 50 रुपयाच्या शेंगा घेतल्या आणि त्याला 100 रुपये दिले. त्यानं 50 रुपये वापस दिले. मी सांगितलं त्या शेतकऱ्याला, बळीराजा अरे तू तर अर्थव्यवस्थेचा कणा आहे, राहू दे 50 रुपये जादाचे तुला. घरी लेकरं बाळ आहेत, प्रपंच आहे, मोठा विस्तार आहे तुझा, राहू दे, खातील लेकरं बाळ. ऐका बरं, त्या शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्या शेतकऱ्यानं 50 रुपयाची नोट माझ्या हातावरती टेकवली आणि उत्तर दिलं, महाराज ज्या नोटेला माझ्या घामाचा वास नाही ती नोट माझी नाही, राहू द्या तुमची तुम्हाला. एवढा प्रामाणिक बळीराजा आहे. आणि अशा बळीराजाचं सौजन्य आज कीर्तनाला लाभलंय. मला आनंद वाटला इथं येईपर्यंत
परमादरणीय परमश्रद्धेय या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय अरुण दादा, त्याचबरोबर आदरणीय योगेश दादा, आदरणीय राज साहेब, सगळ्यांची नावं मला माहीत नाही, पण माझ्यावरती त्यांनी नितांत प्रेम केलेलं आहे. ज्यांच्या घरी आम्ही मागाशी गेलो होतो ते आदरणीय रवी मला वाटतं डोंगरे दादा, आणि परिवार अत्यंत समृद्ध आहे, गोड आहे. आपण सर्वजण माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, मागच्या काही दिवसापूर्वी शेजारी काल्याच्या कीर्तनाची सेवा आमच्या बाळासाहेबांच्या गावामध्ये आम्ही पार पाडली. अत्यंत सुंदर त्यांचे गाव आहे, स्वभावही अत्यंत गोड आहे. आदरणीय बाळासाहेबजी शेटे पाटील आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य, आमचे उमेश दादा, नाव बरोबर आहे ना, असे तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात. ज्ञात अज्ञात सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व गायनाचार्य, रती महारथी, माझ्या पाठीमागं उभा असणारे दोन्ही चोपदार, मला इकडचे चोपदार फार आवडले. खरं सांगतो तुम्हाला, हा काय विनोद आहे. तुकाराम महाराजांना दडवून ह्यांना बाहेर काढावं असे सुंदर दिसायला लागले. बघा ते लाजले. अत्यंत गोड. साऊंड सुद्धा तुमचा चांगला आहे, तुम्ही मला सगळे सांभाळून घेताय. साऊंड सिस्टम हा सुद्धा कीर्तनाचा कणाच असतो, आणि ज्यांच्या माध्यमातून या कीर्तनाचं चित्रीकरण होतंय ते मला वाटतं माझा कीर्तनकार ना. अलीकडे कीर्तनकाराला कोणी माझं म्हणत नाही, पण ते बिचारे माझा म्हणतायत. त्यामुळे अत्यंत सुंदर त्यांचा यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. असं म्हणतात बघा, ते प्रत्येक कीर्तनकार सांगतो अलीकडं लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा, आणि काय असतं ते घंटीचं बटन दाबायला सुद्धा कोणी विसरू नका. उमेश दादाचे सुद्धा आभार. आपण सर्वजण आहात. आपला अभंग अत्यंत गोड आहे. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा. मला वाटतं पहिलंच कीर्तन आपल्या निमजमध्ये आहे, त्यामुळे राहिलं तरी हरकत नाही. आणि नावासाठी येतो त्याला वारकरी म्हणत नाहीत, भगवंताच्या नामासाठी येतो त्याला श्री पंढरीचा वारकरी म्हणतात, हे लक्षात राहू दे. आणि तसंही सगळे माझेच आहेत. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, आठवीती पाय विठोबाच. बस. काही सज्जन नसतात, सोयरे सुद्धा असतात. काही सज्जनही नसतात, सोयरेही नसतात. काही फक्त सज्जन असतात तर ते सोयरे नसतात. काही सोयरे असतात तर ते सज्जन नसतात. उदाहरण देतो मी. काही सज्जनही नाहीत, सोयरे सुद्धा नाहीत. आम्ही आज येताना साताऱ्यावरून जेव्हा निघालो तेव्हा साताऱ्याच्या अलीकडे एका घाटाच्या तोंडाला एक मनुष्य दारू पिऊन पडलेला होता. आमच्या मामांनी अजिबात गाडी थांबवा असं सांगितलं नाही. मी त्यांना विचारलं, का हो आपण मदत करायला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं, जो पिऊन पडलाय तो आपला सोयरा नाही, आणि ज्या अर्थी पिऊन पडलाय त्या अर्थी तो सज्जन. म्हणून काही सज्जनही नसतात आणि सोयरे सुद्धा नसतात. काही फक्त सज्जन असतात पण ते सोयरे नसतात. आता धीरज महाराजाकडे पाहिलं की असं वाटतं इतका सज्जन माणूस माझा मेहुणा असावा. मेहुणा कळतो ना तुम्हाला? बायकोच्या भावाला काय म्हणतात? मेहुणा. आमच्याकडे त्याला दाजी म्हणतात. तुमच्याकडं दाजीच म्हणतात. आमच्याकडं माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं अरे बाप. ऐका, असं त्यांच्याकडं पाहिलं, त्यांचा मृदंग ऐकला, एवढा सज्जन माणूस, असं वाटतं मला माझा मेहुणा असावा. त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्यांना भाऊजी म्हणावं. पण नाही लाज, आता माझं झालं. सज्जन आहे पण सोयरा नाही. प्रकार 3, काही सोयरे असतात पण सज्जन नसतात. मग सहज विषय निघतो, ते अमुक अमुक तुमच्याच गावातलं का? कोण? अहो ते बियर बारच्या शेजारी पिऊन पडलेलं. त्यानं काय सांगितलं? चुलत भाऊ आहे म्हणला तुमचा, त्याचा ना आमचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. का? सोयरा आहे पण सज्जन नाही. पण असंच जर म्हणत असाल, सोयरा असतो तो सज्जन नसतो, सज्जन असतो तो सोयरा नसतो, तर हे खोटं आहे. ऐका बसलेले, आजही 10 माणसात 2 माणसं चांगले आहेत आणि त्यांच्या जीवावर हे जग चाललं. तुम्ही म्हणत असाल असा माणूस शोधून सापडायचा नाही. माणूस सापडेल, त्यातला अवगुण सापडणार नाही. पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. अवगुण
आणि म्हणून अशा सद्गुणी माणसांनी आयोजित केलेला हा नामसप्ताह आहे. बऱ्याच जणाला वाटत असेल की आमचा सप्ताह वायाला जाईल. आम्ही देणगी देतो, वर्गणी देतो, एवढे लांब लांबून बाबा लोक येतात, उपदेश करतात, हे टाळकरी मागं उभा आहेत, मग आमचा परमार्थ उगीच वाया जातो की काय? तर सज्जन हो, या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून भगवंताचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. ज्याला ज्ञान पाहिजे ना त्यानं अभ्यास करावा. ज्याला धन पाहिजे, पैसा पाहिजे, त्यानं उद्योग करावा. ज्याला आरोग्य चांगलं ठेवायचंय त्यानं व्यायाम करावा. आणि ज्याला समाधान पाहिजे त्यानं कीर्तन ऐकावं. व्यायामानं प्राप्ती आहे आरोग्याची, अभ्यासानं प्राप्ती आहे ज्ञानाची, उद्योगानं प्राप्ती आहे धनाची आणि कीर्तनानं प्राप्ती आहे समाधानाची. हे मी सांगत नाही, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. दुसऱ्यासाठी टाळी वाजवायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सुपंथ फक्त साधूनच पत्करावा असं नाही, पण अगोदर साधूनच पत्करावा. वैराग्य फक्त साधू जवळ आहे. आपण फक्त वैराग्याच्या गप्पा मारणारी महाराज लोक आहे. माझा राग आला तरी उद्या कंसात माझंही नाव टाका. पण आपण फक्त वैराग्याच्या गप्पा मारतो, वैराग्यवान असल्याची नाटकं करतो आम्ही, तरी समाज आमच्या पायाला बिलगतो. खरे वैराग्यवान झाल्यानंतर लोक आम्हाला कुठं उचलून घेतील. तुकोबराय वैराग्यवान आहेत, नामदेव महाराज वैराग्यवान आहेत, आपण वैराग्यवान नाही. आमच्या पंढरपुरात, तुम्ही आलाय का पंढरपूरला कधी? पंढरपूर पंढरपूर हात वर करा बरं. कुणाकुणाला माहिती नाही पंढरपूर, त्यांना हात वर करा बरं. घ्या हात खाली. आमच्या तिकडे आहे पंढरपूर, आम्ही पंढरपूरचेच आहोत. पंढरपूर, शिखर शिंगणापूर, आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या परिसरामध्ये सगळेच देव आहेत. जगाचा बापही आमच्याकडेच आहे, देवादिदेव महादेवही आमच्याकडेच आहे, सगळं आमच्याकडे. आम्ही नशीबवान आहोत. आमच्याकडे फक्त असं पाणी नाही हो, एवढंच असायला पाहिजे होतं. असे काय हात खाजवतात आज आल्यापासून. ऐकता ना माझ्या लाडक्या बहिणीनो, आजपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी. चालेल ना? मी तुमचा भाऊ. किती जणीला वाटतं मी तुमचा भाऊ असावा? हात वर करा बरं. अरे घ्या ना सगळे हात वर. एवढा गोरा गोमटा भाऊ चांगला मिळतोय, नकटाय का, हेक नाही का, चक नाही मी. घ्या हात खाली आता. हा मला सांगा, भाऊ कुणाचा? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? अरे बोला ना, भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? बरोबर आहे ना? उगा म्हणून हात खाजवत नव्हते माझे. देऊ नका, होई तरी म्हणा. चला पुढे. वैराग्यवान होण्याचं नाटक एका माणसानं आमच्या भागात केलं. पंढरपुरात संन्यास घेतला. अर्धाच तास झाला त्याला संन्यास घेऊन. महाद्वारात आला,
आणि तिथं 500-500च्या 2 नोटा पडल्या होत्या, मळलेल्या होत्या चिखलानं, पण दिसल्या कशा काय त्या चुकलेल्या थोड्या राहिल्या होत्या. पळतच गेला, पण लक्षात आलं उचलाव्या तर संन्याशी धर्म बुडतो आणि सोडाव्या तर 1000 रुपये बुडतात हो. पण पाय देऊन उभा राहिला नोटांवर. मग तिकडून एक पखालीवाला चालला होता. पखालीवाला म्हणजे आमच्या भागात जो रेड्यावर पाणी वाहतो त्याला पखालीवाला म्हणतात. त्याला हाक मारली त्याने, ए पखालीवाला इकडे. पखालीवाला पळतच आला. महाराज आशीर्वाद देता का, कल्याण करता का, तुमच्या डोक्याला फेटा दिसतो, भगवे कपडे दिसतात, त्या अर्थी तुम्ही साधू दिसता, काय आशीर्वाद देता सांगा. ते म्हणे असलं काही कल्याण करणार नाही तुझं. मग आज तुझं व्यावहारिक कल्याण करतो, 1000 रुपये देतो तुला. श्रावण संपला की जेवायला बोलव. कळते ना तुम्हाला किती ताकदीचा वैराग्यवान असेल बघा. पाय उचलला आणि 2 नोटा उचलून घेतल्या. धर. पखालीवाला हसला. महाराज किती वेळ झालं इथं उभा आहे? अर्धा तास झालं. या नोटांवर पाय देऊन? हो. मी 2 दिवस झालं बघतो या 2 नोटा, पण आपल्या नाही तर उचलाव्या कशाला. खरा वैराग्यवान कोण? पखालीवाला का तो भगवे कपडे घातलेला? याला खरं वैराग्य म्हणतात. वैराग्य येण्याच्या 2 पद्धती आहे. एक प्राप्तीनं तरी वैराग्य येतं, अन्यथा निवृत्तीनं वैराग्य येतं. एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाली की मग वैराग्य येतं. मला क्षमा करा या उदाहरणाकरता, पण लग्न होण्याच्या अगोदर पोराला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. झाल्या वाटतं उगच झालं उगच झालं उगच झालं उगच झालं उगच झालं उगच झालं. आहे का नाही जोबदार? ते बघा बरोबर आहे म्हणले ते. पटले त्यांना. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची आसक्ती मिळत राहते. ऐका बरं, एक उदाहरण देतो छोटं, म्हणजे कळेल तुम्हाला बसणाऱ्यांना. सोपं सोपं. एक जावई सासूरवाडीला गेला. असं म्हणतात इज्जतदार जावयानं शक्यतो सासरवाडीमध्ये मुक्काम करू नये. ऐकताय ना तुम्ही? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना, त्याला कधीही फोन करा, ते हाय सासरवाडीत उलटलेलं तिकडं. तो गेला, राहिला आणि संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान सासूनं बासुंदी बनवायला घेतली. सासू चांगली होती, नाकीचा मोती ठेवी गहाण, राखे जावयाचा मान, लई प्रेम जावयावर. 2 सासूबाई एकत्र आल्या आणि गप्पा मारू लागल्या. म्हणे तुला माहितीये का माझ्या जावयाचं हँडरायटिंग किती सुंदर आहे, अक्षर हस्ताक्षर त्यानं लिहिलेलं कुणालाच वाचायला येत नाही. दुसरी म्हणली ग बस, तुझ्या जावयापेक्षा माझ्या जावयाचं अक्षर चांगलं आहे. तुझ्या जावयानं लिहिलेलं कुणालाच वाचता येत नाही, पण माझ्या जावयानं लिहिलेलं त्याचं त्यालाही वाचता येत नाही. मग तिनं बासुंदी बनवायला घेतली. बासुंदी बनवत होती पण तिला सर्दी आली होती. बिचारी वैतागली होती. वातावरणात बदल, रिमझिम मध्येच 2-3दा पुण्य वरवडलं तिनं, पण कढईतली बासुंदी ढवळता ढवळता शेवटी पुण्य नाकातनं बाहेर पडलं आणि कढईत गेलं. आणि हे दूर बसलेल्या खुर्ची टाकून बसलेल्या जावयानं खिडकीतनं पाहिलं, मामीनं शेंबूट टाकला. मग 9:30 वाजता पंक्ती बसल्या जेवायला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर ताट. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा, सगळं चांदीचं, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी. येणाऱ्या 2 महिन्यात कळेल तुम्हाला. सगळे पदार्थ वाढून झाले आणि सासू बासुंदी वाढायला आले. जावयान 2 हात आडवे घातले ताटाला. मामी नको, थोडी तरी घ्या, नको. वाटीभर घ्या, नको. 2 पळ्या घ्या, नको म्हणतो ना मामी. कुणाचंच ऐकत नाही जावय. तेव्हा मेहुणी उठली धाकटी. दाजी तिथं जरा पागळतो माणूस. मी का सांगतो? पट्ट्याला मेहुणी नाही म्हणून सांगतो. दाजी काय, माझ्या हातचा 1 चमचा, विष पाज, पण बासुंदी नको. का? तुझ्या जन्मदात्या आईनं मोठा पराक्रम केला. आता मीठ बनवण्याचा कारखाना नाही टाकलं तरी चालेल, फक्त सासूनं बासुंदी बनवावी. जेव्हा बासुंदीचं खरं ज्ञान त्या जावयाला झालं
तेव्हा तो नको म्हणाला. तसं ज्या दिवशी आपल्याला प्रपंचाचं खरं ज्ञान होईल, वमन ते मनी बैसले से, वमन ते मनी बैसले से. पायरीचं नाव आहे विरक्ती. माणसाजवळ विरक्ती असावी, आपल्याजवळ विरक्ती नाही. नामदेव महाराजांजवळ विरक्ती होती. ऐका बरं, माझ्याकडे पहा. नामदेव महाराज कीर्तनाला जायचे. गच्च भरलेलं पंढरपूर आणि कीर्तनाला उभा राहायचे. सुंभाचा करदोळा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी हो. सुंभाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. नारळाच्या केसरापासून बनवलेला सुंभ कमरेला बांधायचा. आता जो नामदेव महाराजांचा फोटो दिसतो की नाही, मला असं वाटतं तो डुप्लिकेट असावा. केळीच्या सोपटापासून पानापासून बनवलेली लंगोट घालायची आणि मग कीर्तन करायचे. एवढी गरिबी होती. सज्जन हो, गरिबीतून श्रीमंत होणं खूप चांगलं असतं, पण श्रीमंतीमधून गरिबी येणं हे फार कठीण आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, कधी श्रीमंतीमधून गरीब झाला तर स्वतःला कमी समजून नका. कधी श्रीमंतीमधून तुमच्या आयुष्यात गरिबी आली तो स्वतःला कधीही कमी समजत जाऊ नका. त्याचं कारण आहे, पैंजण सोन्याचं असलं तरी ते पायात घालतात आणि टिकली 2 रुपयाची असली तरी सुद्धा ती कपाळावरच लावतात. हे ध्यानात राहू द्या. एखाद्याच्या परिस्थितीवरून त्याचं मूल्यमापन कधीही करू नका. अस्तित्वावरून त्याची किंमत ठरत राहते, हे ध्यानात राहू द्या. सोन्याचं पैजण नाही म्हणून बांधता का तुम्ही गळ्यात? पायातच घालता ना. त्याची जागा ती आहे. नामदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. रंग भरला कीर्तनात नामदेव महाराजांच्या. ऐका बरं, हळूहळू हळूहळू माणसं जमा व्हायला लागली आणि एवढा आनंद नामदेव महाराजांच्या कीर्तनात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी मनी ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाची छंदे विठ्ठल डोलू लागला. अभंग बोलता एवढा रंग भरला कीर्तनात. बसणाऱ्यांनी हातावरती घेतले. नामदेवाचं कीर्तन होतं. श्री क्षेत्र निमस येऊ द्या हातवर. सर्वांच्या हातवर. असं गोड वातावरण. निमस गावात काही सुंदर सप्ताह झाला. संगमनेर तालुक्यातलं हे निमस
सहज कुणीही या सोहळ्याच्या प्रेमात पडावं असा सप्ताह बरं. सरळ हात वर, एक टाळी, एक माझ्यासोबत एक टाळी, टाळीचा आवाज, टाळीचा आवाज. काय गोड वातावरण आहे वा. पेटीला थोडा बेस घ्या. हो नाचता 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 अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. गळला पितांबर, गळला पितांबर. माणूस असं पाहत राहिली. अरे बघा 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 काय झालं. देवाचा पितांबर गळला हो. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. ऐसे बोले कबीर. ऐसे बोले कबीर. देव बघत होता, माणसं देवाकडे बघत होती. देवानं काही टेन्शन घेतलं नाही. असू द्या पांढरे तीन तर पांढरे चार झाले, काय हरकत नाही. चल बजाव. पुन्हा नाचायला लागला. तो देव होता. ऐका, राजाई पळतच आल्या. नामदेव महाराज चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य घरात नाही, आणि काय वैराग्याच्या आणि विरक्तीच्या गप्पा मारता. 4 लेकरं आहेत, मरायला लागली. नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र व्याकुळ झाले हो. राजाईनं 4 पोरं हातात घेतली. एक उजव्या हाताला, दुसरं डाव्या हाताला. एकानं आईचा पदर धरला. आईचा पदर हा आई इतकाच मायाळू कृपाळू दयाळू असतो. आईचा पदर हा आई इतकाच मायाळू कृपाळू दयाळू असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना किती गरीबाचं लेकरू असू देत सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराच्या बाळावर असतात. पदर पकडला. 4ही लेकरं सोबत चंद्रभागेत गेल्या. विरक्ती सांगतो मी. सुपंताची पहिली पायरी. पाण्यात उडी मारली. चंद्रभागा दुतडी भरून वाहत होती. आईसाहेब सुद्धा रडले असते, पण कितीही वेळा चंद्रभागेमध्ये उडी टाकली तरी त्या किनाऱ्यावरच यायचे. देवाला म्हटलं, देवा वरून पण काळा, आतून पण काळा, जगूही देत नाही, मरूही देत नाही, पोटाला अन्न नाही माझ्या. पण हे बघ, माझ्या नवऱ्याला वेड लावले ना तू. मी पण कच्ची नाही, लेकरं मारणार मी. मेलेला साप उचलला, घरी नेला, विष घालून मारायची पोर. काय वाटलं असं लाईल. या जगात आई इतकं प्रेम लेकरावर कुणीही करत नाही. पण तरी राजाई वैतागल्या होत्या विरक्तीला नामदेव महाराजांच्या. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. आई म्हणू नको आई हाक मारी, ते हाक एकाने मज होय शोककार. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. 4ही लेकरांना विष घालून मारणार. किती वैतागले असतील प्रपंचाला. सापाचे बारीक तुकडे केले,
कढईमध्ये टाकला. खापराच्या कढईमध्ये शिजू लागला साप. अवघ्या काही मिनिटानं 4ही लेकरं मरणार आहेत. अर्ध्या तासानं त्या उकळत्या कढईतनं आवाज येऊ लागला. राजाई पळत पळत गेल्या. गोनाईच्या डोळ्याला पाणी आलं, दामाशेटीच्या डोळ्याला पाणी आलं. काय करते राजाई? कशा करता ग मारते लेकरं? नाही मामनजी, काय जगून उपयोग आहे? उपाशी तर पडून मरण्यापेक्षा विष घालून मारण. म्हणताना त्याला काळजी आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, मग येईल तो वाचवायला. धावत धावत कढई जवळ गेल्या. आता साप शिजला असेल म्हणून खापराच्या कढईवरचं झाकण काढलं. आत पाहतात तर काय, ते तुकडे सापाचे नव्हते, ते तुकडे सोन्याचे झाले होते. देव राखे तया मारील कोणी, न मोडे काटा हिंडतावनी. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकली नाहीसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचितात. उचलली कडेन पळतच गेल्या देवळात. नामदेव महाराजांचं कीर्तन होतच आलं होतं. नामदेव महाराज म्हणले, बरं झालं आणलंय. काय आणलंय सांग वारकऱ्यांना? मालक, सापाचे तुकडे सोन्याचे झालेत. आणि इकडं भजनी मंडळ बराच वेळ झालं उभा आहे. एक एक तुकडा वाटून देतो, तुम्ही फक्त स्वप्न बघा बरं. मी नामदेव महाराजांना सांगतोय, माझ्याकडे आशेनं पाहू नका. मी विचारलं नामदेव महाराजांना, नामदेव बाबा एवढी विरक्ती आली कुठून? त्यांनी नाथ महाराजांकडे बोट दाखवलं. विषयी विरक्त जया नाही आप पर, विषयी विरक्त जया नाही आप पर, विषयी विरक्त जया नाही आप पर, विषयी विरक्त जया नाही आप पर. सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्धार, सर्वदा संतुष्ट स्वयं व्यापक निर्धार. धन्य जगी तोच एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वासी. धन्य जगे तोही हरी धन्य वासुदेव सुपंताची पहिली पायरी आहे विरक्त. विरक्ती पत्करा. सोपं नाही हे. असोनी संसारी किंवा संसारी असून नसावं, हे काय सोपं आहे का? तुम्हाला वाटलं काय प्रपंचात असून नसावं सोपं वाटलं? अरे बऱ्याच जणांचं लक्ष कीर्तनात नाही,